Hello, this is the My Artifact episode number 500. Yes, baby, it's 500. 500वा एपिसोड आपण रेकॉर्ड करत आहे आणि इट्स अ रिअली व्हेरी बिग डील. बहुत मोठं टार्गेट आपण अचीव केला आहे. म्हणजे बहुत मोठं नाही, पण आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये इट्स अ रिअली बिग अँड ह्यूज. 500 एपिसोड इज अ रिअली नाईस. ज्याप्रमाणे मी डिसाईड केलं होतं की 500 एपिसोड आपण व्हिडिओ आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करायचं. बट जर आता माझ्यापेक्षा सेल्फी स्टिक तर नाही, बट मी व्हिडिओ आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड केलं तर देन मी एका ठिकाणी उभा राहीन आणि मग सांगीन आणि सम काइंड ऑफ बर्डन माझ्यावर येईन. म्हणजे आर्टिफॅक्ट एपिसोड केव्हा एकदम हे होते, म्हणजे केव्हा त्याची सर्वात जास्त इंटेन्सिटी वाढते जेव्हा मी फ्री राहतो. माझं माइंड फ्री राहते. माझं माइंड फ्री राहण्यासाठी माझी फिजिकल बॉडी फ्री राहते, रिलॅक्स करते. तेव्हा मी चांगल्या पद्धतीने आर्टिफॅक्ट एपिसोड प्रेझेंट करू शकतो. जर माझी फिजिकल बॉडीज इलनेस करत आहे, कुठेतरी पेन होत आहे, कुठेतरी अंगपाय दुखत आहे आणि ते आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करण्यामध्ये मजा नाही येऊन राहिला आहे, तर मग त्या मेथडला आपण काहून ॲक्सेप्ट करावं, जे की बेटर आहे. म्हणजे म्हणजे बेटर तर आहे व्हिडिओ आर्टिफॅक्ट एपिसोड इज रिअली नाईस, बट व्हेन वी हॅव अ सेल्फी स्टिक, बट वी डोंट हॅव अ सेल्फी स्टिक. सो देन आता आपण काय करा, आता आपल्याला सेल्फी स्टिक तर नाही, तर मग सेल्फी स्टिक नाही तर मग देन डोंट. कारण सेल्फी स्टिकमुळे आपण काफी चांगल्याने फ्री होऊ शकतो. आर्टिफॅक्ट एपिसोड मी मोस्टली नाही का फिरताना रेकॉर्ड करतो. व्हाय? कारण इट मेक्स मी फील गुड. कारण जेव्हा फिरतो ना तेव्हा मी बहुत चांगला फील करतो. आता मी घरात फिरून राहिलो आहे, जे की मला चांगलं फील तर नाही करून राहिलं आहे, बट मला वाटते की आपण थोडंसं बाहेर जायला पाहिजे. बट बाहेर जाऊ कुठे? इथे सगळीकडे प्रकाश आहे आणि प्रायव्हसी कुठेच नाही. तर आपण थोडंसं हे व्हावं, आधुनिक दुनियाकडे वळावं. आणि आपली आधुनिक दुनिया आहे पंखा. थोडंसं थंड करते, चांगलं वाटते आणि ग्रेट. बट बाहेर इज अ मच बेटर. कारण बाहेरचं वातावरण कसं खुलं खुलं वाटते, चांगलं चांगलं वाटते आणि कसं एक दोन चक्कर चांगले राऊंड पण होते. बट आता मी बाहेर जाऊ शकलो नाही कारण आता मला त्रास आला आहे. सो आपण आर्टिफॅक्ट एपिसोड 500व्या एपिसोडपर्यंत पोहोचलो आहे. तर आज काही ना काही तर क्रेडिट द्याच लागेल आर्टिफॅक्ट एपिसोडला. तर मी आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये खूप सारे मोमेंट शेअर केलं आहे, बहुत सारे मोमेंट. म्हणजे मी केव्हा आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड केलं होतं, त्याची सुरुवात कशी झाली, त्यासाठी माझ्या डोक्यात काय सुरू होतं, माझी कॉलेज लाईफ, माझे करिअर, माझे अचिव्हमेंट्स, माझे टार्गेट्स, माझे रिलेशन्स, फ्रेंड्स, डेली अपडेट, एव्हरीथिंग जे माझ्या लाईफमध्ये 500 दिवसापासून जे झालं आहे ते पूर्ण रेकॉर्ड झालं आहे. 500 दिवसात माझ्या लाईफमध्ये जे काही मोमेंट झाले आहे, चांगले, वाईट, बुरे, अच्छे, काही टार्गेट्स ठरवण्यासाठी किंवा काही ना काही करून दाखवण्यासाठी, तर मी आज इथपर्यंत पोहोचलो आहे का मी आज आर्टिफॅक्ट एपिसोडला थँक्सफुल म्हणू शकतो का यांनी माझी रिअली चेंज माय लाईफ. मी हे सब्जेक्ट नाही का बार बार एव्हरी आर्टिफॅक्ट एपिसोड, प्रत्येक 2-3 आर्टिफॅक्ट एपिसोडच्या मागे मी एव्हरी टाईम एक्सप्लेन करतो का याची सुरुवात कशी झाली आहे, का झाला आहे, कसं झालं आहे. बट दिस इज अ स्पेशल. आज 500वा एपिसोड आहे, तर आज आपल्याला एक प्रकारे रिव्ह्यू द्यावा लागेल, एक प्रकारे बॅकलॉग म्हणजे मागूनपासून सुरुवात करून आणून 500 एपिसोडपर्यंत खर्च करायचा आहे. आणि हे आपल्याला कॉम्प्रेस करायचं आहे हार्डली अर्धा किंवा पाऊण घंट्यामध्ये. अनलिमिटेड टाईम, किती वेळ लागला तरी. तर सुरुवात करू आपण 9 फरवरी 2015.
या दिवशी प्लॅन बनला होता चिखलदऱ्याला जाण्याचा आणि मी काफी एक्सायटेड होतो. माझ्यापाशी ओन्ली एकच फोन होता आणि आमच्या टीमपाशी पण एकच चांगला कॅमेरावाला फोन होता. बाकी सगळ्यांकडे नोकिया लुमिया होते. बट माझ्याकडे मोटो जी होता, जे करून आता मी रेकॉर्ड करून राहिलो तो मोटो जी होता. आणि या मोटो जीनी हा एक सर्वात चांगला फोन होता फोटो आणि कॅमेरामध्ये. तर मी काफी एक्सायटेड होतो आणि आम्ही चिखलदऱ्याला गेलो आणि मोस्ट ऑफ दी फोटोज नाही का चिखलदऱ्याचे माझ्याच मोबाईलमधून निघाले. तर मला एक थोडंसं वाईट वाटलं कारण बिहाइंड द कॅमेरा मी होतो आणि मीच सगळ्यांचे फोटो काढून राहिलो, त्यामुळे मी फोटोमध्ये नाही येऊन राहिलो. ते एक गोष्ट झाली. प्लस अनदर वन का मी इतके सारे फोटो काढले, व्हिडिओमध्येच फोटो काढले, तर त्यामुळे काय झालं का त्या व्हिडिओची क्लिअरिटी एक प्रकारे कमी झाली आणि प्रत्येक मोमेंट कॅप्चर करण्यामध्ये मी काही मोमेंट मिस केले, जसं झूम करून फोटो काढणं वगैरे वगैरे स्टफ लाईक दॅट. काफी एक्सपेरिमेंट केले मी माझ्या 8 मेगापिक्सलच्या फोनसोबत. अशा प्रकारचे एक्सपिरियन्स केले, अशा प्रकारचे एक्सरसाइज केली त्याच्याकडून की जस्ट लाईक तो एक DSLR कॅमेरा आहे. DSLR कॅमेरामध्ये आपण खूप काही ॲडव्हान्स टेक्निक करू शकतो आणि तो त्याच्यामध्ये खरा उतरते. बट हा मोबाईलचा कॅमेरा इतका ॲडव्हान्स टेक्निक प्रेफर नाही करू शकत, हँडल नाही करू शकत, त्यामुळे इट फेल्स. त्यामुळे माझे फोटो पण फेल झाले. बट याचा आर्टिफॅक्ट एपिसोडसोबत का लेनदेन आहे? ते फोटो खराब झाले, मग देन मित्रांनी म्हणलं करा कसे फोटो काढले, काय काढले. देन आय फील सॅड. त्या दिवशी आईवडील पण बहुत जास्त रागून राहिले होते मला, कारण मी चिखलदऱ्याला गेलो होतो त्यांना न सांगून वगैरे वगैरे. त्यामुळे ते पण सॅड. अँड सगळेजणं सॅड असल्यावर मग नाही का माझ्यावर, त्यामुळे मी पण सॅड झालो आणि मी पण सांगून दिलं का हो हे माझीच गलती आहे आणि मी ॲक्सेप्ट केली. आणि मग तेव्हापासून मी रेकॉर्ड केलं आर्टिफॅक्ट एपिसोड. ॲक्च्युली माझा रेझोल्यूशन होता 1 जानेवारीपासून की आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करण्यासाठी. बट एक प्रकारे स्ट्रॉंग रिझन नाही भेटला या, आणि मग आर्टिफॅक्ट एपिसोड बनत गेला. काय आज 500वा एपिसोड आहे आणि इट फील्स रिअली ग्रेट टू रेकॉर्ड दिस, कारण बहुत चांगला आहे हा मोमेंट. बट मला वाटते का या मोमेंटसाठी माझं मन रेडी नाही आहे. म्हणजे माझ्या इन्स्ट्रुमेंट आहे ते एक प्रकारे थकून राहिलं आहे आणि मी आज आर्टिफॅक्ट एपिसोड नॉट इवन प्रॉपरली करून पण राहिलो आहे. तर मला वाटतं आपण स्वतःला जास्त त्रास न देता आर्टिफॅक्ट एपिसोडला जास्त लंब न खिचता, कारण हे सगळे एक्सपेरिमेंट, हे सगळे एक्सपिरियन्स आपण अगोदर आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये शेअर केले आहेत. तर ऑलरेडी 500 एपिसोड इज अ रिअली बिग टार्गेट आपण अचीव केलं आहे. तर या टार्गेटचं अचीवमेंट आपल्याला या पाथमध्ये भेटते, ना की याच्या प्राइजेसमध्ये भेटते किंवा याच्या एंड स्टेपला भेटते, राईट. तर इट इज ग्रेट. फक्त मला वाटते आज जे काय झालं ते अपडेट करून टाकून देन आय शट इट डाऊन, कारण आय जस्ट फील रियली काफ़ी थका हुआ महसूस कर रहा हूँ आज. सो या आज काय झालं, आज काय नाही, आज जॉबला गेलो होतो. आज सकाळी 12 जॉब केला. त्याच्यानंतर मला आज हे काढायचं होतं, एनी हाऊ मला आज बँकेतलं खातं काढायचं होतं, देना बँकेचं. तर मी बँकेत गेलो, मग ते फॉर्म भरला, त्यांचे डॉक्युमेंट जोडले आणि फॉर्म भरतोच म्हणलं तर त्यांचा लंच ब्रेक सुरू झाला. मग लंच ब्रेक सुरू झाला तर मग मी गाडीत पेट्रोल भरलं, लोणारेकडे जातो म्हणलं आणि देन प्लांटमध्ये जातो म्हणलं. तर आणि सोबत मी माझा रेडिओ पण घेतला होता. हा रेडिओ खराब झाला होता. तर मी काय ह्याला रेडिओ रिपेअर केला आणि त्याच्यानंतर पेट्रोल भरलं आणि त्याच्यानंतर लोणारेकडे गेलो, त्यांना रिपोर्ट दाखवली आणि तिथून मग मला कळलं की SBI ATM पण इथे खापरखेड्याला अवेलेबल आहे, जे की मला आतापर्यंत माहीतच नव्हतं. आणि SBI बँक पण आहे, जे की माझ्यापाशी ऑलरेडी बँक आहे आणि माझ्यापाशी त्याचं खातं पण आहे. तर मी दुसऱ्या बँकेचं काऊन काढू, राईट.
तर मी तिथे बँकेत गेलो, तिथे मी पैसे जमा केले. त्याच्यानंतर मग मी ATMमध्ये बघितले आणि ATMमध्ये पण पैसे जमा झाले. तर इट फील्स ग्रेट. आणि त्याच्यानंतर देना बँकेचं मी एकदम शटडाऊन केलं आणि याच्यामध्येच 4 वाजून गेले. आणि जर मी 4 वाजता जर प्लांटमध्ये गेलो असतो तर इट्स नॉट गुड. तर मग माझा कम्प्लिटली हाफ डे झाला आज. आणि आज घरी आलो आणि यांचा फोन आला तर त्या ॲडमिशनवाले सरचा. ते म्हणे की शनिवारी बेटा तू येऊन जा, कारण ते राऊंड सुरू झाला आहे आणि ॲडमिशन कन्फर्म करून घे. तर मला शनिवारी जावं लागेल, म्हणजे परवा 11 वाजता तिथे पोहोचायचं आहे त्या कॉलेजमध्ये. तर परवा जायचं आहे, तर मला उद्याच वर्धेला निघावं लागेल आणि उद्या पूर्ण जॉब करून आपल्या वर्धेला निघावं लागेल. तर उद्या मी पूर्ण जॉब करीन पूर्ण 5 वाजेपर्यंत. नंतर 5 वाजता तयारी वगैरे होऊन मी चालला जाईन वर्धेला आणि देन संध्याकाळी 9:30 वाजता वगैरे पोहोचून जाईन. हां, मी थोडंसं डिसाईड केलं आहे का आपण एक बंपर पण घेऊन जाऊ, कारण आपली पहिली सॅलरी आहे आणि मला वाटते की आपण कमी खर्चात निपटून चांगलं होऊ शकतो. तर मला वाटते एक बंपर आणून देऊ, एक IBचे एक बंपर. हार्डली 400, 450, 500 रुपयाचा होऊन जाईल. तो एक बंपर घेऊन जाऊ वर्धेला आणि मग तिथे पार्टी करू, ते सगळेजण मिळून वगैरे पार्टी करू. आणि सोबत ॲडमिशन कन्फर्म करतो आणि पुस्तकं पण घेऊन येतो. आणि पुस्तकं घेऊन आले का मग आपली नेक्स्ट वीकपासून स्टडी, जॉब आणि खापरखेडा प्लस जिम वगैरे सगळं सुरू राहील. ज्याप्रमाणे डिसाईड केलं त्याप्रमाणे होऊन राहिलं आहे. आता बस मला एक कमी आहे, ती आहे फिल्म स्कूल, जे की मला 15 तारीखपर्यंत बोलायचं होतं आणि आजची तारीख आहे 14, म्हणजे उद्या बोलावं लागेल. बट उद्या तर मी जाऊन राहिलो आणि परवा तर माझं वर्धेत आहे. तर मग आणि निर्वात रविवार आहे, तर त्यामुळे मला बोलावं लागेल, सोमवारीच बोलावं लागेल त्यांच्यासोबत. तर मला सोमवारी त्यांच्यासोबत बोलावं लागेल आणि काय म्हणते का नाही बोलावं लागेल. So this is it, this is the end, this is the My Artifact episode number 500. Right now we are at Wardha, Khaparkheda, Maharashtra. Thank you.